मंडळी हे बघा, हा आहे पूर्ण शिवसृष्टीचा व्ह्यू. हे बटन दाबले की लाईट लागत असं शक्यतो. कोणतं? हे पहिल्या त्यांनीच म्हणलेलं नका दाबू. बटन दाबू नका. सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः उरबाडून नेलं. त्यांना त्यांच्या जन्मता सकट टोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं. मंडळी दर्शन झाले आपलं आणि इथली वास्तू बघा एकदम सुंदर. पाटील कुठं आलो आपण सांगा की. आपण आज या ठिकाणी आलो आहोत शिवसृष्टीमध्ये. हां. अर्थात हे होणारं आशियातलं सगळ्यात मोठं थीम पार्क आहे. येस. सध्या त्याचे फक्त 2 फेज या ठिकाणी ओपन झालं. अजून 6 फेजचं काम व्हायचं तरी पवाज कसं एक्सप्रेस. आणि आज अजून चांगल्या मुहूर्तावर आपण. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही आपण आपल्या या ठिकाणी पाहायला आलेलो. येस आमचे गुणंदजी, आमचे सुरजताई, आमचे यशराजदा. येस तुम्ही दोघं आमचे माग आहेत. येस मंडळी चला. पाटील ना आपलं तिकीट अगं येतं काय. महिलांना 1500 रुपये दिले म्हणून आतून दिले ना त्यासाठी. असं करायचे. आपल्या 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 ग्रुपचं नाव काय आहे? किल्ले अजिंक्य तर असं आपल्या ग्रुपचं नाव आहे. तर आता आपण आलो एक शो बघायला. झाल्यानंतर बघू आपण बाकीचं. पुन्हा गिरधारीला मुंशीस त्याला न्यायला आला आणि ऐनवेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजी राजांना किल्ल्यात पोहोचायला उशीर झाला. रामसिंग स्वतः स्वागताला न आल्याने शिवाजी राजांचा अपमान झाला होता. असं मंदिर आहे जे एका मुलाने आपल्या वडिलांचं जगातलं पहिलं मंदिर बांधलं. या मंदिराचं नाव आहे श्री शिवराजेश्वर मंदिर. हिंदवी स्वराज्याचे जोहरनं आपला जावई सिद्धी मसूद याला पाठवलं. बऱ्याच वेळ दौड करून त्यानं शिवाकाशीद यांची पालखी पकडली आणि त्यात शिवाजी राजे आहेत असं समजून त्या पालखीसकट सगळे छावणीकडे परतले. ते सिद्धी जोहरनं मलकापूर मार्गे पाठवलेल्या सैन्याची चाहूल मराठ्यांना लागलीच. आता कसं करावं महाराजांनी बाजींना विचारलं. म्हणलं तरी चालेल. या गडावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे डोंजे गावातून येतो आणि दुसरा कोंढलपूर मार्गे. कोंढलपूर मार्गे आलं तर आपल्याला दोन्ही बाजूंनी तोफा आग ओकू लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं, कारण किल्ल्यावर नवीनच नामजात झालेला मोरा होताच तितका तिखट. मुरारबाजी देशपांडे. तर मंडळी आता आपले 50% किल्ले बघून झालेले आहेत आणि आता आपण जाऊ आता आपल्या पुढच्या किल्ल्याकडे. चला बघू पुढचा किल्ला कुठला येतो. आला सगळा. तर मंडळी आता आपण आलोय दुर्गवैभव. सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर या ठिकाणी दालनाला, जिथं हा देवगिरी किल्ला बघू शकतात. त्यावेळेस देवगिरी किल्ला जिथं शासनादेशावर झाला म्हणजे महाराजांचं राज्याभिषेक झालं. ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दिवशी घडल्या. अच्छा. हे घ्या आणि आपण पुढे घ्या. प्रत्येकाच काय ते म्हणजे कसं वाटते पाटील शिवाजी महाराजांचं दालन? आणि आज 1 मेचा दिवस सार्थक लागला. एकदम सार्थकी, एकदम प्रोडक्टिव्ह दिवस झाला आजचा. आपला अजिंक्य तारा ग्रुप आता सध्या आपण काय काय बघितलं होतं? सगळे किल्ले सगळे आम्ही महाराष्ट्राची सफरच करून आलो डायरेक्ट. हां, महाराष्ट्र दिनी आम्ही सगळेच किल्ले एक्सप्लोअर केलेले आहेत जिथं शिवाजी महाराजांचा सहवास होता आणि एकदम मस्त मजा आली. असं अंगावर काटा येत होता. मग आता सध्या आम्हाला 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक आहे. पाटील आपल्याला कॅन्टीनला घेऊन आलेत आणि बघू आता पाटील काय ऑर्डर करतात त्याच्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवू आपण. तुम्ही सांगा. थंड प्यायचं काहीतरी. काय काय राहिले पाटील? हातावरचं दाखवून सांगा काय काय राहिले. आता हे बघा. हां बरं आता सांगा राहिले काय? रणांगण राहिले. रणांगण राहिले. हां प्रतापगडवरचे जे भवानी मातेचं मंदिर आहे प्रतिकृती आहे. ओके. मंदिर पण आहे गाडीमध्ये. मला वाटलं ते प्रतापगड. आम्ही येण्यासारखं आहे. दुसरी बिल्डिंग आहे ना ते तिकडे आहे. तिकडे जायचं. तिकडे आहे. तिकडे जायचं.
चला. अक्षय पाटील सरांना भेटायचं आहे. Yes. म्हणजे कसं ते मेन अधिकारी आहे. आणि, आपण जे इव्हेंट असेल आपण कसे कसं काय काय करू शकतो याला काय काय आपण संयुक्त विद्यमानाने म्हणजे थोडक्यात कोल्हापूरने काय करू शकतो. Yes. आपल्याला 15-20 मिनिटाचा ब्रेक झाला आहे आणि ब्रेकनंतर बाकीच्या राहिलेल्या गोष्टी करून ना पाटीलनं स्पॉन्सर तर केलं आहे बघ. थँक्यू पाटील. नंतर मागे नाही पाटील मागत नाहीत. तर मंडळी आता आपण आलेलो आहे या ठिकाणी जिथे आपल्याला शिवकालीन शस्त्रास्त्र सगळे पाहायला भेटतात. पाहू शकता तुम्ही ते तलवार, ढाल आणि बाकीचे शस्त्रास्त्र. पाटीलचं संशोधन चालू आहे. रेप्लिका पाहतोय पण रेप्लिकामध्ये पण आमच्या हे सोन्याचं आहे म्हणत होते ना त्याने. आमचा ब्लड फ्लो इतका वाढला आहे ते हां. आपल्याला पाहिलं हे सोन्याचं आहे म्हणले होते ना त्याने. ओरिजिनल सोन्याचं आहे. येस पण ही रिप्लिका आहे. हां त्यामुळे कुणीही शस्त्रांना हात लावायचं नाही. यावरती आपण केमिकलचा वापर केलेला आहे. त्या केमिकलचे रिएक्शन तुम्हाला होऊ शकते. त्याचबरोबर पेटीवरती दाब देऊन हात ठेवून उभारायचं नाहीये. मी जशी माहिती सांगेल तसं तुम्ही पुढे पुढे येत जायचे आहे. आतमध्ये आहे सिंहासनाधीश्वर आलं. तर चला आलेलो आहे आपण सेकंड फेजला. जाऊया आतमध्ये. तर मंडळी आपण शिवसृष्टीच्या सेकंड फेजला आलेलो आहे. तिथं भवानी माता मंदिर आणि एवढं सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय ना. खूप खूप भारी, एकदम शांत सुंदर. आणि लकीली आम्हाला प्रत्येक वेळेस सारखंच आरती लाभलेली आहे. चला लवकर मंडळी आपल्याला आरती लाभलेली इथं एकदम सुंदर. आम्हाविषयी सारेच बोलतात. जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो. पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी तुडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. तर मंडळी हा असतो शिवाजी महाराजांचा 36 मिनिटांचा 5D शो. हा याचे व्हिडिओ नाही टाकत आहे, तुम्ही हा रिअल एक्सपिरियन्स इथे येऊनच घ्या. मंडळी हे बघा, हा आहे पूर्ण शिवसृष्टीचा व्ह्यू. हे बटन दाबले लाईट लागत असं शक्यतो. कोणतं हे पेरा कोण त्यांनीच म्हणलेलं नका दाबू. बटन दाबू नका. अशी आहे पूर्ण शिवसृष्टी. आर्किटेक्चर मॉडेलमध्ये बघू शकता तुम्ही. इथं आम्हाला सध्या VIP एंट्री भेटलेली आहे, कोणच नाही आहे. सोबत उपमुख्यमंत्री असताना VIP एंट्री बनणारच होती. मंडळी झालाय आपला हा पूर्ण एक 4चा स्लॉट होता आमचा. 4 ते 7, 7:30 पर्यंत झालेला आहे. एकदम सुंदर असा शो ज्याच्यामध्ये सगळंच होतं. आणि आज त्यात नशिबानं आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी आम्हाला योग आला की हा शिवसृष्टी एक्सप्लोअर करण्याचा. एकदम खतरनाक, खरं सांगतो अंगावर काटा, डायरेक्ट अंगावर शहारे, एवढा भारी. आम्ही पूर्ण सह्याद्री फिरलो. त्याच्यानंतर एक 5D शो होता. त्या शोचे कमीच ग्लिम्स टाकणार आहे मी, तुम्ही इथं येऊन अवश्य बघा. तर एकदम खतरनाक, वरती एकदम खतरनाक.